या बुलेटिनची सुरुवातच आपल्याला सगळ्यात महत्त्वाच्या मोठ्या या घडीच्या बातमीने करायची आहे। राज्यातील सगळ्या नगर परिषदा आणि नगर पंचायतींकरता आज मतदान होतंय। उद्या मतमोजणी होणार होती, पण आता उद्या मतमोजणी होणार नाहीये। ही मतमोजणी 21 डिसेंबरला होणार आहे। त्यामुळे निवडणुकीचे निकाल आता 21 डिसेंबरला लागणार आहेत। हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने हा निर्णय दिलाय। राज्यातील नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या निवडणुकीच्या निकालाबाबत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महत्त्वाचा निर्णय दिलाय। मतमोजणी जी उद्या होणार होती ती आता कुठेही मतमोजणी उद्या होणार नाही। मतमोजणी ही 21 डिसेंबरला होणार आहे आणि तोपर्यंत कुठलेही एक्झिट पोल सुद्धा रिव्हील करता येणार नाहीत असं कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे। एक्झिट पोल सुद्धा निवडणूक संपल्यानंतर अर्ध्या तासाने जाहीर करता येतील। सगळी मतमोजणी 21 डिसेंबरला होणार आहे, त्यामुळे 20 तारखेला एक्झिट पोल तुम्ही जाहीर करू शकता असं कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे। नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीची आदर्श आचारसंहिता ही 20 डिसेंबर पर्यंत लागू राहणार आहे। कोर्टाने हेच म्हटलेलं आहे की इलेक्शन्स हे फेअर व्हायला पाहिजे, त्याच कारणाकरिता ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी पोस्टपोन केलेल्या आहेत। या सगळ्या गोष्टीमुळे इलेक्शन वुड बी मटेरियली अफेक्टेड, तर त्याच्यामुळे सगळ्यांचे निकाल सगळ्यांचं काउंटिंग हे 20 तारखेच्या पोल नंतर होईल। निवडणूक संपल्यानंतर अर्धा तास कुठले एक्झिट पोल देखील 20 तारखेचा जे पोल आहे त्याच्या निवडणूक संपल्यानंतरच अर्ध्या तासानंतर एक्झिट पोल हे डिक्लेअर होतील। आणि मॉडेल कोड ऑफ कंडक्ट जो आहे आचारसंहिता ही सुद्धा 20 तारखेपर्यंत कंटिन्यू। इलेक्शन कमिशन तर्फे त्यांनी पत्र दिलं की जे काउंटिंगचं आहे त्याच्या संदर्भात पत्र दिलं होतं, मान्य नाही केलं पण कोर्टाने। त्याच्यामध्ये कोर्टाने हेच म्हटलं की आजचे जे इलेक्शन्स आहेत ते कंटिन्यू करा, परंतु सगळ्यांची मतमोजणी आणि सगळ्यांचा रिझल्ट हा 20 तारखेच्या इलेक्शन नंतर होईल, पोलिंग नंतर। कुणीतरी कोर्टात जातं म्हणून काही नगरपालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्याची निवडणूक आयोगाची पद्धत चुकीची आहे अशी नाराजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलेली आहे। कोर्टाचा निर्णय मान्य करावाच लागतो असं मतही त्यांनी मांडलं। पहिल्यांदाच अशा प्रकारची निवडणूक मी बघतोय, निवडणूक आयोगाने प्रक्रियेत सुधारणा करावी असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं। खंडपीठाने दिलेला निकाल असेल तर तो सर्वांना मान्यच करावा लागेल, पण आता जवळपास गेले 25-30 वर्ष किंवा त्याहीपेक्षा जास्त मी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहतोय, पण असं पहिल्यांदा घडतंय की घोषित केलेल्या निवडणुका पुढे चाललेल्या आहेत, त्याचे निकाल पुढे चाललेले आहेत। मला असं वाटतं की एकूणच ही जी काही सगळी पद्धती आहे ही पद्धती काही फार योग्य वाटत नाही। अर्थात खंडपीठ स्वायत्त आहे, त्यांनी निकाल दिला तो सगळ्यांना मान्य करावा लागेल। केवळ 24 ठिकाणी निवडणुका व्हायच्या आहेत म्हणून 284 पैकी सगळी मतमोजणी पुढे करणं हे मला तरी योग्य वाटत नाही। जे उमेदवार आहेत, जे मेहनत करतात, इतके दिवस प्रचार करतात, त्या सगळ्यांना एक प्रकारे त्याचा भ्रमनिरास होतो आणि सिस्टीमच्या फेलियरमुळे त्यांची काही चूक नसताना त्या ठिकाणी अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी होणं काही योग्य नाही आहे। मला असं वाटतं अजून खूप निवडणुका इलेक्शन कमिशनला घ्यायच्या आहेत। या सगळ्या प्रक्रियेमध्ये निवडणूक आयोगाने सुधार आणला पाहिजे आणि किमान पुढच्या निवडणुकांमध्ये तरी असं होणार नाही हे निवडणूक आयोगाने बघितलं पाहिजे असं माझं मत आहे। ज्या ठिकाणी सगळ्या गोष्टी फॉलो झालेल्या आहेत अशा ठिकाणी कोणीतरी कोर्टात गेलं आणि कोर्टाने त्याला दिलासाही दिला नाही तरी तो केवळ कोर्टात गेला म्हणून त्या ठिकाणी निवडणुका पुढे नेणं हे कुठल्याच तत्वात बसत नाही। हे अतिशय चुकीचं घडलेलं आहे। पण ठीक आहे, आता मी त्याच्यावर अधिक बोलणार नाही। या संदर्भात माझी पर्सनल नाराजी ही मी कालही प्रगट केलेली आहे आणि ते कायद्यावर आधारित आहे। माझी काही इलेक्शन कमिशनवर नाराजी नाही आहे, माझी नाराजी कायदेशीररित्या होत नाही याच्यावर आहे। सगळेच एकमेकावर आरोप करतात। या संदर्भात निवडणूक आयोग आणि पोलीस हे दोघेही सतर्क आहेत।
कुठे गडबड झाली तर त्या ठिकाणी जी काही कायदेशीर कारवाई आहे ती कारवाई देखील चाललेली आहे. मला असं वाटतं की ओव्हरऑल जर आपण बघितलं तर या निवडणुका शांतपणे पार पाडलेल्या आहेत. काही ठिकाणी टेन्शन आहेत, काही ठिकाणी अतिशय टोकाचे मतभेद देखील झालेले आहेत. होणं योग्य नाही आहे याचा सगळ्यांनी विचार केला पाहिजे. आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांच्याशी आपण बोलूया. उदय, फार महत्त्वाचा हा निर्णय आहे. जसं मुख्यमंत्री आता म्हणतायत की 284 पैकी 24 ठिकाणी फक्त निवडणुका होणं बाकी आहे आणि अशा वेळेला हा निर्णय समोर आलाय, काय सांगाल? खरं तर हा निर्णय कोणालाच अपेक्षित नव्हता. नागपूर खंडपीठ असा निर्णय देईल अशी अपेक्षा नव्हती, मात्र न्यायालयानं तो निकाल दिलेला आहे आणि उद्या होणारी म्हणजे 3 तारखेला होणारी मतमोजणी जी आहे ती आता 21 तारखेला होणार आहे. न्यायालयामध्ये नेमकं काय झालं, ही काय याचिका होती, या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत वकील आहेत आनंद देशपांडे सर. सर, मला सांगा, काय तुमची मागणी होती, काय तुम्ही याचिका केली होती आणि आज न्यायालय हा निर्णय देईल हे तुम्हाला अपेक्षित होतं का? आमची मागणी अशी होती की काही वॉर्डाचे इलेक्शन्स आज होणार आहेत, तर काही वॉर्डाचे ज्याच्यामध्ये अपील झाले होते, नामनिर्देशनावरती ज्याच्यामध्ये ऑब्जेक्शन घेण्यात आले होते, त्या वॉर्डाचे इलेक्शन्स हे पुढे ढकलण्यात आले होते. तर न्यायालयाला आमची मागणी हीच होती की दोन्ही वॉर्डाचं इलेक्शन जर का होत असेल, एकाचं 2 तारखेला होणार आहे, दुसऱ्याचं 20 तारखेला होणार आहे, तर दोन्हीचं काउंटिंग आणि डिक्लरेशन ऑफ रिझल्ट हे सोबत देण्यात यावं. माननीय उच्च न्यायालयाने त्याच प्रकारचा आदेश देण्यात आलेला आहे की दोघांचं काउंटिंग हे सोबत होईल आणि त्याचा रिझल्ट देखील सोबत देण्यात येईल. तुम्हाला काय भीती होती, म्हणजे जर उद्या समजा निकाल जे आता आज मतदान होतं त्यांचा निकाल जर उद्या आला असता आणि बाकी 21 आला असता, काय नेमकी तुमची भीती होती? फ्री अँड फेअर इलेक्शन्स होणार नाही. एका वॉर्डाचं इलेक्शन्स आलं तर त्याचा निश्चितच परिणाम हा दुसऱ्या वॉर्डातील मतदारांवरती होईल, नगराध्यक्षाच्या इलेक्शनवरती होईल, ही आमच्या मनामध्ये भीती होती. त्याचमुळे दोन्हीचे रिझल्ट्स, दोन्हीचे एक्झिट पोल्स हे सोबत देण्यात यावे अशी आमची मागणी. म्हणजे आज मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर एक्झिट पोल सुद्धा देता येणार नाही, आचारसंहिता कायम असेल, नेमकं काय न्यायालयानं आपलं मत नोंदवलं? याच्यामध्ये आचारसंहिता देखील 20 तारखेपर्यंत कायम असेल. आजचे ज्यांचे मतदान झालेले आहे त्याचं एक्झिट पोल देखील देता येणार नाही असा न्यायालयाने आदेश पारित केलेला आहे. खरं तर आता या सगळ्या निकालानंतर अनेकांनी नाराजी व्यक्त केलेली आहे, कारण काहीच नगरपालिका किंवा नगरसेवकांचे निकाल हे प्रलंबित राहणार होते. मात्र आता ही सगळी तयारी केलेली होती, लाखो रुपयांचा यावर खर्च झालेला, त्यामुळं उद्याचा निकाल लागू द्यावा अशीच अनेक लोकांची इच्छा आहे. परंतु फ्री अँड फेअर इलेक्शन्स होण्याकरता दोन्ही वार्डचे जे रिझल्ट्स आहेत ते सोबत लागलेले कधीही चांगले आणि त्याचप्रमाणे न्यायालयाने आदेश देखील दिलेला आहे. बरं, आता नागपूर खंडपीठाशिवाय औरंगाबाद म्हणजे संभाजीनगरच्या खंडपीठात आणि मुंबई मध्ये देखील या याचिका दाखल आहेत. त्या न्यायालयानं जर निकाल वेगळा दिला तर त्याचा या निकालावर काही परिणाम होऊ शकेल का? आता काही याचिका माझ्या माहितीप्रमाणे संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद खंडपीठात दाखल आहेत. मुंबईची मला माहिती नाही आहे, परंतु निकाल आता जशी केस आहे त्याच्या हिशोबानुसार न्यायालय निकाल देईल. समजा त्या न्यायालयानं निकाल वेगळा दिला, त्यांनी जर उद्या मतमोजणी घ्या असं सांगितलं तर मग आता नागपूर खंडपीठानं दिलेल्या निकालाला त्याचा काही परिणाम होईल? मला वाटत नाही तसा निकाल येईल म्हणून, कारण मतमोजणी आणि डिक्लरेशन ऑफ रिझल्ट्स हा न्यायोचित निकाल आहे. म्हणजे तुम्ही समाधानी आहात, तुम्ही जे काही मांडलं होतं ते न्यायालयानं तुमचं ऐकून घेतलं, तुम्ही समाधानी आहात या सगळ्या? निश्चितच आम्ही समाधानी आहोत. नक्कीच आपण पाहतोय की फेअर अँड म्हणजे जर पारदर्शी निवडणुकीची प्रक्रिया पार पाडायची असेल तर हा सगळा निकाल एकाच दिवशी लागणं अपेक्षित होतं आणि ते हे वकिलांनी जे आहे ते न्यायालयाला पटवून दिलेलं आहे. नागपूर खंडपीठानं आता उद्याऐवजी 21 तारखेला मतमोजणी घ्यायची आहे आणि मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होत असतानापर्यंत आचारसंहिता ही 20 तारखेपर्यंत कायम राहणार असल्याचं देखील न्यायालयानं सांगितलेलं आहे. त्यामुळे जे लोक आता या सगळ्या निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी आहे त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा हा निकाल असं म्हणावं लागेल. नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल उदय. खासदार सुप्रिया सुळे यांनी निवडणूकच पूर्णपणे रद्द करा अशी मागणी केली आहे. हे इलेक्शन पूर्णपणे रद्द झालं पाहिजे अशी सुप्रिया सुळे यांची मागणी आहे. मला आश्चर्य वाटलं की माननीय मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट ऐकूनही मला जरासं आश्चर्य वाटलं, कारण का ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. जर मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली असेल आणि एवढी टीका केली असेल तर जर राज्याचे मुख्यमंत्री ही जर इलेक्शन कमिशनबद्दल त्यांच्या मनात कटुता असेल तर मग त्या इलेक्शन कमिशनवर सामान्य माणसांनी विश्वास कसा ठेवायचा हा एक मोठा प्रश्न उभा राहतो. मला तर वाटतं हे सगळं इलेक्शन, मला विचाराल
ते पूर्णपणे कॅन्सल झालं पाहिजे, पूर्णपणे. कारण का इतका घोळ, म्हणजे जे निवडून आले ते कसे निवडून आलेत, म्हणजे जर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कॉपी करून पास झाल्यावर काय बोर्ड करतं, तसं कॉपी करून पास होणाऱ्या ह्या नेतृत्वाकडे काय नजरेने लोक बघणार, कसं काही 5 वर्ष काम करणार. हे मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगते, हे एका सशक्त लोकशाही अतिशय घातक आहे. इकडे वन नेशन वन इलेक्शनच्या कमिटी जेपीसी मध्ये मी स्वतः आहे, आमची मीटिंग आहे. या मीटिंगमध्ये मी झालेल्या ज्या गोष्टी आहेत या रेकॉर्डवर आणणार आहे. मी वन नेशन वन इलेक्शनच्या कमिटी मीटिंगमध्ये पण काढणार आहे आणि मी स्वतः पार्लमेंटमध्ये पहिली संधी जेव्हा मिळेल मी ह्याच्या विरोधात बोलणार आहे आणि मी माननीय प्रधानमंत्र्यांची वेळ मागणार आहे. कारण का त्यांना आणि अमित शहांना हे माहिती आहे का नाही माहिती नाही आपल्याला. महत्त्वाची बातमी हीच आहे की उद्या मतमोजणी होणार होती, ती आता होणार नाहीये आणि सरसकट सगळ्या 284 नगर परिषदांची मतमोजणी ही 21 तारखेला होणार आहे. त्यामुळे 20 तारखेला पोल जाहीर होऊ शकतात आणि 20 तारखेला उरलेल्या 24 म्हणजे आत्ताच्या आज मतदान झालंय त्या आणि उरलेल्या 24 अशा सगळ्यांची मतमोजणी 21 ला होईल. इकडे वन नेशन वन इलेक्शनच्या कमिटी जेपीसी मध्ये मी स्वतः आहे, आमची मीटिंग आहे. या मीटिंगमध्ये मी झालेल्या ज्या गोष्टी आहेत या रेकॉर्डवर आणणार आहे. मी वन नेशन वन इलेक्शनच्या कमिटी मीटिंगमध्ये पण काढणार आहे आणि मी स्वतः पार्लमेंटमध्ये पहिली संधी जेव्हा मिळेल मी ह्याच्या विरोधात बोलणार आहे आणि मी माननीय प्रधानमंत्र्यांची वेळ मागणार आहे. कारण का त्यांना आणि अमित शहांना हे माहिती आहे का नाही माहिती नाही आपल्याला. कोर्ट पण ज्या पद्धतीने निकाल देत आहे आणि त्याच्यानंतर जी काय हालचाल राज्याची होते ते कळतच नाही लोकांना हे नेमकं चाललंय काय. त्यामुळे आज 2 तारीख आणि तुम्ही 18 दिवसानंतर किंवा 19 दिवसानंतर रिझल्ट लावणार. धन्य आहे हा महाराष्ट्र आणि धन्य आहे हा महाराष्ट्राचं सरकार. दिवसभरातली महत्त्वाची बातमी हीच आहे की मतमोजणी जी उद्या होणार होती ती 3 तारखेला उद्या होणार नाहीये. सगळी मतमोजणी सगळ्या नगर परिषदांची मतमोजणी ही 21 डिसेंबरला होणार आहे. नागपूर खंडपीठानं हा सगळ्यात मोठा निर्णय घेतलेला आहे. नागपूर हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा हा निर्णय काही क्षणापूर्वी आला. खरं तर सगळी उद्याच्या मतमोजणीची तयारी पूर्ण झालेली आहे, पण उद्या मतमोजणी न होता आत्ता म्हणजे आज मतदान झालेल्या सगळ्या नगर परिषदा नगरपालिका आणि उर्वरित 24 नगर परिषदा ज्यांचं मतदान पुढच्या काही दिवसांमध्ये होणार आहे तर ते सगळेच्या सगळे मिळून नगर परिषद आणि नगरपंचायतीचे निकाल 21 तारखेलाच लागतील. मतमोजणी 21 तारखेला होईल, त्यामुळे 21 तारखेला संध्याकाळपर्यंत निकाल हाता येतील. 30 तारखेला तुम्ही पोल देऊ शकता असं कोर्टानं स्पष्ट केलंय आणि 30 तारखेपर्यंत आचारसंहिता सुद्धा लागू राहील असं सुद्धा स्पष्ट करण्यात आलेलं आहे.